लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रात आघाडी घेतली। निवडणुकीच्या विविध समन्वय समितींची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे। या समित्यांच्या प्रमुख पदांवर ज्येष्ठांना संधी देण्यात आली आहे। प्रभारी असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर समन्वय समितीची धुरा सोपवण्यात आली आहे। समित्यांच्या सुशील कुमार शिंदे यांना काँग्रेसचं प्रचार प्रमुख पद देण्यात आलंय, तर जाहीरनामा समितीचं प्रमुख पद हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आलंय। खासदार कुमार केतकर यांच्याकडे माध्यम समितीच्या प्रमुख पदाची धुरा देण्यात आली आहे, तर रत्नाकर महाजन आणि प्रसिद्धी आणि प्रकाश समितीचे प्रमुख असतील। तसंच 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात 48 पैकी केवळ 2 जागा जिंकल्या होत्या। यावेळी राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने काँग्रेसने आता कंबर कसली आहे। समितीच्या प्रमुखपदी ज्येष्ठांना संधी देण्यात आलेली आहे। प्रचार समितीच्या प्रमुखपदी सुशील कुमार शिंदे तर पृथ्वीराज चव्हाण हे जाहीरनामा समितीच्या पदावर असतील, तर कुमार केतकर यांच्यावरती माध्यम आणि संपर्क समितीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। एकूणच काँग्रेसनं येणाऱ्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कंबर कसली आहे असं म्हणायला हरकत नाही। महत्त्वाच्या ह्या समित्यांच्या पदांवरती ज्येष्ठांना इथे स्थान देण्यात आलेलं आहे आणि ही निवड करण्यात आलेली आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात 48 पैकी केवळ 2 जागा जिंकल्या होत्या आणि यावेळी राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आता काँग्रेसनं हे पाऊल टाकलंय असं म्हणायला हरकत नाही। आपण कालच बघितलं की सरचिटणीसपदी काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांना नियुक्त करण्यात आलं आणि त्या आता यामध्ये राजकारणात आता सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत, तर इथे समित्यांवरती ज्येष्ठांना संधी देण्यात आलेली आहे। आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, काँग्रेसने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्या समित्यांवरती ज्येष्ठांना संधी दिलेली आहे आणि त्यांच्याकडून अधिक मार्गदर्शन मिळून चांगली जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही का? निश्चित मधुरा, कारण देशामध्ये उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं राज्य आहे ज्यामध्ये लोकसभेच्या सगळ्यात जास्त जागा आहेत। उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा तर महाराष्ट्रात त्याच्या खालोखाल 48 जागा आहेत। त्यामुळे महाराष्ट्र हा काँग्रेसच्या दृष्टीने दुसरा एक महत्वाचं राज्य आहे आणि त्यामुळेच या राज्यावरती काँग्रेसने यावेळेला जास्त लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला माहिती आहे प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावरती जबाबदारी दिल्यानंतर महाराष्ट्रातही सगळ्या प्रमुख नेत्यांवरती विविध समित्यांची जबाबदारी दिलेली आहे। 7 समित्या स्थापन केलेल्या आहेत। त्या समित्यांमध्ये ज्येष्ठांना स्थान वरती दिलेल्यात आले। त्याचबरोबर जे नवीन नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला सुद्धा या विविध समित्यांमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। आणि प्रामुख्याने गटबाजी जी काँग्रेसमध्ये आतापर्यंत आपल्याला महाराष्ट्रात दिसत होती ती गटबाजी दूर करून एक दिलाने सगळ्यांनी काम करावं निवडणुकीच्या दृष्टीने, त्या दृष्टीने काँग्रेसने या समित्यांची आखणी केल्याचं म्हणावं लागेल। आपल्याला माहिती 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने केवळ महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 2 जागा जिंकल्या होत्या, मात्र त्यावेळेला बसलेल्या फटक्याने काँग्रेस आता जागी झालेली आहे। त्यामुळे सुरुवातीला मल्लिकार्जुन खरगे यांची जेव्हा काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी नियुक्ती झाली त्यावेळी त्यांनी सर्व नेत्यांशी चर्चा करून ही गटबाजी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आता ह्या लोकसभेच्या ज्या समित्या नियुक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व गटातील नेत्यांना स्थान देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे कोणीही नाराज होणार नाही आणि लोकसभेची निवडणुकीची तयारी जी आहे ती महाराष्ट्रात जोरदारपणे करता येईल। त्या दृष्टीनेच या सगळ्या समन्वय समित्या ज्या आहेत विविध समित्या निवडणुकीच्या त्यांची आखणी करण्यात आलेली आहे। धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल।